नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आम्ही आपणास माहिती देणार आहोत आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे 10 वेळा अर्थमंत्रीपद ज्यांनी भूषवले आहे असे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या 10 वर्षाच्या कालखंडात म्हणजे 10 वर्ष त्यांनी जे अर्थसंकल्प सादर केला विधानसभेत त्या बाबतीत त्यांनी कशा पद्धतीचा अनुभव ग्रहण केला आहे आणि समोर ज्या महाराष्ट्रात योजना राबत आहेत शेतकरी हिताच्या, जसं काही लाडकी बहीण योजना, भावांतर योजना, या ज्या काही योजना आहे ह्या योजनाच्या बाबतीत आणि कर्जमाफीच्या बाबतीत अवांतर माहिती देणार आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी एखादी योजना जाहीर करत असताना बाबा 35,000 कोटी रुपये कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला, पण झाली किती कर्जमाफी? 22,000 कोटी, 18,000 कोटी, 19,000 कोटी असं इतर पण बाबी आहेत। कारण आम्ही कृषी मंत्र्यांना पण सांगितलेलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत, मी तर त्यांच्या देखत सांगितलं की आम्ही ते कांदा निर्यात बंदी कधी करणार नाही अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला सांगतोय। कारण केंद्रात आता आमच्या विचाराचं सरकार आलंय आणि ह्या बाकीच्याही 2-3 गोष्टी सोयाबीन, कापूस आणि ऊसाच्या बद्दल पण त्यांना सांगितलं, पण त्यांनी लगेचच त्यांची कामाची पद्धत एक मला आवडली। आम्ही थोडंसं आधी बसलो होतो तर 2 लगेच फोन लावतात आणि ₹1 पीक विम्याच्या बद्दल पण त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढून दिला आणि शिवाय त्यांनी सांगितलं की एकदा आपण तुम्ही तिघं या, आपण 4-5 जण म्हणजे अमितभाई, स्वतः शिवराजसिंग चौहान, पियुष गोयलजी, मला वाटतं गडकरी साहेबांचं, असे आपण बसू आणि ह्याच्यातनं पुढं कसं जायचं या पद्धतीने ठरवू। सुरुवातीला अंदाज करताना आपण अंदाज साधारण करतो, परंतु आताच्या आणि ह्या योजना करत असताना त्याच्यात एक अट ही आहे, जर एखादी व्यक्ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल किंवा तो लाभार्थी श्रावणबाळ योजनेतनं किंवा इतर कुठल्याही योजनेतनं त्याला लाभ मिळत असेल तर ह्याच्यात पुन्हा त्यांना लाभ मिळणार नाही, कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ त्यांना मिळत राहील। अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं ह्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातनं हे सगळं व्यवस्थितपणे हाताळता यावं ह्याच प्रकारचा विचार करून आम्ही पुढं चाललेलो आहे। आणि आता प्राईम मिनिस्टर पण येत आहेत, म्हणजे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं काय 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 नाही, त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधायचा। मैंने 10 बार इस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का बजट पेश किया है। मुझे थोड़ी उनके अपोजिशन इतनी नहीं लेकिन उनसे थोड़ी कम मालूमात है। सो गवर्नमेंट कैसा चलाने का, सैलरी कैसी देने की, पेंशन कैसा देने का, जो लोन उठाया उसका रीपेमेंट कैसा करने का, सब कुछ मालूम है। और मुझे मैंने इस सब का ध्यान देके पूरा मुझे भरोसा है ये योजना ठीक तरह से आगे चलेगी, इतना विश्वास मुझे है। सीनियर चंदन शिरवा विचार कुठल्या योजनेला? अजिबात नाही, ही बातमी ऐकली मी, असं अजिबात झालेलं नाही। हे सामाजिक न्याय विभागाचे पैसे आपण पत्रकार मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे, ज्यावेळेस मी अर्थसंकल्प सादर करत असतो त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचं बजेट आणि आदिवासी विभागाचं बजेट हे त्यांना दिलेलं असतं। नंतर मला त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही। त्यांनी, त्यांच्या मंत्र्यांनी, त्यांच्या सचिवांनी काही करायचं ठरवलं तरच करता येतं। आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही दुरान्वय देखील आमचा कुठला संबंध नाही आणि हेच होतं। आता पण
मध्ये मी एक बातमी वाचली, महिंद्राचं युनिट गुजरातला गेलं. महिंद्रांनी स्वतःनी डिक्लेअर केलं की आमचं युनिट महाराष्ट्रातच आहे, आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरनी डिक्लेअर केलं महाराष्ट्रातच आहे. ह्या बातम्या जाणीवपूर्वक मुद्दामून गैरसमज निर्माण करण्याच्या करता दिल्या जातात. तुम्ही झालं तसं सागरजी जे आपण सांगितलं तशा काही गोष्टी कानावर आल्या. वास्तविक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, जिल्हा बँका, त्याच्यातल्या बऱ्याचशा जिल्हा बँकांनी झिरोवर अकाउंट त्यांना उघडून दिलं. ते पैसे आलेले त्यांना विड्रॉ करून पण दिले. माझ्याकडे याद्या आहेत त्या. मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांच्या संदर्भामध्ये ती तक्रार आली. आज कोल्हापूरच्या सभेमध्ये भाषणामध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे काही ह्या योजना ओवाळणी जी काही आम्ही दिलेली आमच्या बहिणींना ती कुणी त्याच्यात काटछाट करायची नाही अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि एक सीएमच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असते. आम्ही खरीपाच्या पण आधी त्याची एक मीटिंग घेत असतो बघा सह्याद्रीला. आणि साधारण किती बँका, राष्ट्रीयकृत बँका किती पीक कर्ज क्रॉप लोन देणार, डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका किती देणार, असं ते सगळं टार्गेट ठरतं आणि त्या पद्धतीनं ते चालतं. पण त्याच्यात आमच्याकडे येताना त्या मीटिंगला आरबीआयचे प्रतिनिधी असतात, सगळ्या बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे त्या सगळ्या असतात, नाबार्डच्या असतात, MSC बँकेचे असतात, असे सगळे असतात. आणि त्याच्यामध्ये जे ठरेल त्याची अंमलबजावणी सगळ्यांना करावी लागते आणि त्या पद्धतीने ते करतात. तसं आजच येताना आमचं विमानात बोलणं झालं की ह्याच्यात राष्ट्रीयकृत बँकांना सूचना गेल्या पाहिजेत. तिथं जाहीरपणे त्यांनी सांगितलं, परंतु तरी देखील की ह्याच्यातले पैसे कुणी काढू नका, ते महिलांचे पैसे त्यांच्याकरता ते दिलेले आहेत. त्याच्यात काही पूर्वीचं त्यांचं लोन बिन काय असेल तर त्याचा ह्याचा काही संबंध नाही. कसला भार? नाही, एक मिनिट. सरकारी योजनांच्या संदर्भात डीपीसी कोण करतं? नियोजन विभाग. मी त्याचा आता प्रमुख आहे. त्याला यंदा किती, समजा मला असं वाटलं की यंदाच्या अर्थसंकल्पात 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे. यावेळेस आपण डीपीसीला 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी द्यावेत किंवा 20,000 कोटी रुपये द्यावेत. त्याचा आम्ही त्याचं लोकसंख्या, त्याचं एकंदरीत क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या असा त्याचा हिशोब करतो आणि त्या पद्धतीनं ते पैसे त्या जिल्ह्याला देतो. आता त्या जिल्ह्याला देत असताना आम्ही त्यांना सांगितले त्याच्यातले नाविन्यपूर्ण योजनेला किती द्यायचे, त्याच्यात शिक्षणाच्या करता किती तुम्ही खर्च करू शकाल. आता मधल्या काळामध्ये पोलिसांच्या रेव्हेन्यूच्या गाड्या नव्हत्या आणि बरेचसे पालकमंत्री म्हणायचे अहो तुम्ही आम्हाला द्या, गाड्या खराब आहेत, आम्ही गाड्यांना दिले. आता नाही दिले, गेले 4 वर्षापासून मी ते सुरू केलेलं आहे. तर गाड्या वगैरे देण्याच्या करता देखील आपण त्याच्यातून घेतो. तशा प्रकारे त्यांचा अधिकार जिल्ह्याचा जो आहे त्यांनी कसे ते पैसे खर्च करावेत त्याला नियमावली ठरवून दिलेली आहे. त्या नियमावलीच्या बाहेर त्यांना खर्च करायचा असेल तर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ACS प्लॅनिंगकडे येतो आणि प्लॅनिंगकडनं तो माझ्याकडे येतो आणि मग आम्ही ठरवतो की त्याला येस म्हणायचं का नाही. असं ते कुठला नाही, नाविन्यपूर्ण योजना त्यांच्या हातात पैसे असतातच ना. एक बातमी कुठंतरी 30 रुपये आकारणे दाखवली, त्याच्याबद्दल ताबडतोब FIR करायला सांगितले. हे असलं कोणाचं चालून घेणार नाही.
आधार कार्ड नाही, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना उद्या या परवा या सांगायची गरज नाही. ज्यांच्याकडं काय ते केशरी रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांनाही काही गरज नाही. त्या संदर्भात मी सुरुवातीलाच सांगितलं पत्रकार मित्रांनो, एवढी मोठी योजना राबवत असताना काही गोष्टी लक्षात येतात. अदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आणि तिचे सचिव हे सतत तिथं लक्ष ठेवून आम्हाला आता शनिवारी आम्ही कॅबिनेट लावलेली आहे. त्याच्यामुळे हे जे काही येतं ते कॅबिनेटमध्ये किंवा इतर वेळेस पण आम्ही भेटलो तर लगेच चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढतोय. जसं मी तुमच्या अनेकांच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सांगितलं तसं आत्ता जो काही प्रश्न हे केलाय, आज आदिती तिथं नाहीये, मी आदितीला विचारीन मंत्री महोदयांना आणि त्याच्यातून मार्ग काढी. मी मगाशीच सांगितलं कुणी काय करावं. खरं तर बंदच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने पण सांगितलेलं असं बंद कुणाला करता येणार नाही. हायकोर्टाने मागे एकदा आदेश दिलेले की अशा प्रकारे, परंतु आता पहिल्यांदा आमच्या योजनेच्या बद्दल खूप टीका टिप्पणी झाली. हे होणारच नाही, हे अमकच होईल समकच होईल. पहिल्यांदा सांगितलं, मग देऊन काय दिले तर 1,500 रुपये दिले असलंही सांगितलं. परंतु ज्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि खोटं नाही सांगत आम्ही गेलो तर एक हात राखीला पूर्ण होत नाही, दुसरा हात द्यावा लागतो, अशा करून आम्हाला तिथं उभं राहावं लागतंय. अशी एकंदरीत बहिणी इतक्या मनापासून ह्या योजनेवर त्यांचा पाठिंबा दर्शवत आहेत. आता हे सगळं दर्शवत असताना त्यांनी कोर्टात पण काही जण गेले, कोर्टात त्यांचं टिकलं नाही. कोर्टाने सांगितलं हा सरकारचा अधिकार आहे, सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. आता ह्याही संदर्भामध्ये त्यांनी नंतर पैसे ज्यावेळेस गेले त्यावेळेस सांगितलं पैसे लवकर काढून घ्या, नंतर ते पैसे काढून घेतील. आता कोण पैसे दिलेले पैसे ओवाळणी टाकलेली ओवाळणी कोणी परत घेतं का? परंतु काही पण सांगायचं तशा पद्धतीनं आपण जे सांगताय तर आम्हाला जरा शंका येते की हे कशा करता चाललंय. कारण एक तर वेगवेगळ्या गोष्टी देशात घडत असतात, राज्यात घडत असतात. कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. ते जे काय ऍक्शन असेल ती ऍक्शन त्या ठिकाणी कडक घेतलीच जाईल. पण हे केलेलं आहे. आमचा त्या दिवशी यवतमाळला कार्यक्रम आहे. यवतमाळला आम्ही मोठा कार्यक्रम माझी लाडकी बहीण आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा घेतलेला आहे. होय, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून तो नरेटिव्ह सेट होणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आम्ही घेतोय, परंतु आणखी तुम्ही त्याच्यात आम्हाला मदत केली पाहिजे. लाडक्या बहिणीला सुरक्षा पण भाऊ देतोय, परंतु आपला समाज इतका मोठा आहे. तुम्ही संपूर्ण देशाचं चित्र बघितलं तरी आपल्या लक्षात येईल कुठेही कुणीही व्यक्ती कुठलंही सरकार असेल तर कुठल्याच सरकारला वाटत नाही की इथं काहीतरी अशी वेडीवाकडी घटना घडावी. काही नराधम म्हणा, काही चुकीची माणसं काही गोष्टी करतात, परंतु त्याच्यात ताबडतोब ऍक्शन घेऊन कारवाई करणं हे सरकारचं काम आहे. सरकार ते करतंय. ये देखो, हर एक आदमी को अपना अपना सवाल उठाने का अधिकार है. उसके बारे में भी हम ध्यान दे रहे हैं और इसके बारे में दोनों तरफ हम ध्यान दे रहे हैं.
हमारी कोशिश ये चालू रहेगी कि सभी काम चालू रहना चाहिए, योजनाएं चालू रहनी चाहिए। उसके बारे में हम कल भी पब्लिक हमारी मीटिंग है उसमें बात कर देंगे। अच्छा, आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद।